नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची व आनंदाची अपडेट आहे। ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले योजनेअंतर्गत बरेच जे विद्यार्थी आहेत, बरेच जे लाभार्थी आहे या योजनेचा लाभ घ्यायचा आहे। परंतु शेवटची तारीख काय आहे, या तारखांमध्ये काही बदल करण्यात आले आहेत का, या तारखांमध्ये वाढ झाली आहे का, ही संपूर्ण सविस्तर माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्कीच बघायचा आहे। नमस्कार, मी प्रियांका नागने, आपल्या मराठी योजना यात्रा चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच आपल्या चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करून घ्यायचं आहे। तर महाराष्ट्र शासन अंतर्गत ही काही माहिती मिळाली आहे, या संदर्भात आपण जो PDF पाहणार आहे, तर इथे महाराष्ट्र शासन इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय तुम्ही पाहू शकता की राज्यातील इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार व पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयं योजनेअंतर्गत प्रवेश प्रक्रियाबाबत वेळापत्रकाबाबत हा माहिती आलेली आहे। तर या जे काही टाइम टेबल दिलं आहे त्यामध्ये चेंजेस करण्यात आले आहे। पहिली जी माहिती होती म्हणजे पहिली जी लास्ट डेट होती ती होती 17 ऑगस्ट 2025, पण यामध्ये वाढ करण्यात आलेली आहे। विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओला जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे, कारण बऱ्याच जणांना माहिती नाही की या तारखांमध्ये वाढ झालेली आहे किंवा याला जी योजना आहे त्या योजनेचा तुम्ही लाभ मिळवू शकणार आहात। तर संदर्भ माहिती दिलेली आहे। उपरोक्त विषयांकरिता प्रकरणी संदर्भीय पत्रान्वये राज्यातील इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना उपरोक्त विषयांकरिता प्रकरणी ही पूर्ण माहिती ते सांगितलेली आहे। जी पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयं योजनेअंतर्गत प्रवेश प्रक्रिया वेळापत्रकास मान्यता देण्यात आली होती, तथापि वसतिगृहामध्ये प्रवेशासाठी अर्ज करायचे कालावधीमध्ये वाढ करण्याची विद्यार्थ्यांची मागणी झाल्याने सदर प्रवेश प्रक्रियेसाठी सोबतच्या विवरणपत्राप्रमाणे मुदतवाढ देण्यात येत आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये मुदतवाढ देण्यात येत आहे व या टाइम टेबलमध्ये माहिती दिल्यानुसार इथे तुम्ही पाहू शकता की प्रवेशासाठी अर्ज करायचे कालावधी 17 ऑगस्ट 2025 ते 27 ऑगस्ट 2025 असणार आहे। तर 27 ऑगस्ट ही शेवटची तारीख असणार आहे। BA, BCom, BSc अशा 12वी नंतरच्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या पदवी आणि MA, MSc असे पदवीनंतरच्या पदव्युत्तर अभ्यासक्रम, व्यावसायिक अभ्यासक्रम वगळून असणार आहे। त्यानंतर BA, BCom, BSc अशा 12वी नंतरच्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेला पदवी आणि MA, MSc असे पदवीनंतरचे पदव्युत्तर अभ्यासक्रम, व्यवसाय अभ्यासक्रम वगळून असणार आहे। त्यानंतर अर्ज छाननी करायची जी कालावधी असणार आहे 28 ते 2 सप्टेंबरपर्यंत असणार आहे। 28 ऑगस्टपासून असणार आहे ते 2 सप्टेंबर। त्यानंतर पहिली निवड यादी कधी आहे तर 3 सप्टेंबरला लागणार आहे। पहिली निवड यादीनुसार प्रवेशाची अंतिम मुदत 12 सप्टेंबरपर्यंत असणार आहे। रिक्त जागेवर दुसऱ्या प्रतीक्षा यादीमध्ये जी वेटिंग लिस्ट असते त्यांची निवड 15 सप्टेंबरपर्यंत असणार आहे। त्यानंतर दुसऱ्या निवड यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेशाची अंतिम मुदत हे 23 सप्टेंबरपर्यंत असणार आहे। अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे, कारण बऱ्याच विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचत नाही। याआधी जो व्हिडिओ टाकला आहे त्यामध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे की तुम्हाला डॉक्युमेंट्स कोणते लागणार आहे, तुम्हाला अर्ज प्रक्रिया काय असणार आहे, अर्ज कसे भरायचा आहे, तुम्हाला 60,000 रुपये शासन कसे देणार आहे, ही संपूर्ण माहिती जो पहिला व्हिडिओ आहे त्यामध्ये दिलेला आहे। तुम्ही एकदा चॅनलवरती चेक करू शकणार आहात। तर राज्यातील इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार व पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयं योजनेअंतर्गत प्रवेश प्रक्रियाबाबत हे टाइम टेबल आहे। नक्कीच या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।